हॅलो डिअर स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 या चॅप्टरच्या नोट्स आजच्या व्हिडिओच्या द्वारे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही म्हणाल का यार मॅम, परवा पण तुम्ही असाच व्हिडिओ टाकला ज्याच्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग करून, पण जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आपण अजून एक दिवस फक्त अशा पद्धतीचे व्हिडिओच्या थ्रू कम्युनिकेट करणार आहोत. अँड आय रिअली अप्रिशिएट युअर पेशन्स अँड आय एम रिअली थँकफुल फॉर यू फॉर कोऑपरेशन. सो आजचे 1-2 दिवस आपण फक्त ह्या पद्धतीनं व्हिडिओ करू, नंतर परत आपले रेग्युलरचे व्हिडिओ रेझ्युम होतील. ठीक आहे. सो चला, विदाउट वेस्टिंग अवर टाइम लेट स्टार्ट डिस्कसिंग दिस नोट्स ऑफ दिस चॅप्टर लाईफ प्रोसेसेस पार्ट 2. याच्यामध्ये कॅन यू रिकॉलचे हे काही प्रश्न आहेत. तर त्यापैकी मायटॉसिस आणि मिओसिस ह्या दोघांच्या मधला डिफरन्स आपण ऍक्च्युली गेल्या चॅप्टरमध्येच डिस्कस केलेला आहे. सो तो इथं तुम्हाला पुन्हा विचारलेला आहे म्हणून इथं मी इन्क्लूड केलाय. तो एक झाला. त्यानंतर हा जो आहे प्रश्न ऑब्झर्व, तर ह्या ना असाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की ऑब्झर्व करायचं ही की कोणत्या लाईफ प्रोसेसेस आहेत. सो पहिली आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, नंतरची आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, तिसरा आहे सीड प्रोडक्शन आणि चौथा आहे बायनरी फ्युजन. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसीज, हे जस्ट वाचून घ्या, एवढं काही महत्वाचं नाही आहे हे. आता डायरेक्टली कुठं या, हे प्रश्न एकदा वाचून घ्या जस्ट, की who determines whether the new organisms of a species will be exactly similar or not. त्यानंतर what is relationship between cell division and formation of organism of same species, तर हे पण जस्ट वाचून घ्या. आणि मग डिरेक्टली आपण येऊयात टुवर्ड्स द रिप्रोडक्शनचा पार्ट. याच्यामध्ये न्यू ऑर्गॅनिझमच्या फॉर्मेशनची आहे ही त्याची डेफिनेशन झाली रिप्रोडक्शनच्या प्रोसेसची. त्यानंतर त्याचे जे 2 प्रकार असेक्शुअल आणि सेक्शुअल, याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे इम्पॉर्टन्स आहे ते हे तुम्ही असं सांगाल, असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे इट डज नॉट इन्व्हॉल्व एनी युनियन ऑफ गॅमेट, जेनेटिकली सिमिलर असतात, युनिपॅरेंटल आहेत, मायटॉटिक किंवा अमायटॉटिक दोन्हीपैकी कोणत्या तरी एका पद्धतीनं ह्याचं डिव्हिजन होतं. ह्याचा ऍडव्हान्टेज आहे फास्ट प्रोसेस, डिसएडव्हान्टेज आहे ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेव्हा तुम्हाला व्हॉट आर द बेनिफिट्स किंवा राईट अ नोट ऑन असेक्शुअल रिप्रोडक्शन असं येईल, किंवा कधी कधी काय होतं माहितीये तुम्हाला ना, समजा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असं जर आलं आणि त्याच्यावरती 3 मार्कांचा प्रश्न विचारला फॉर एक्झाम्पल समजा, तर तिथं तुम्ही सुरुवातीला मग इट इज अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, मग असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, आणि मग हे थोडंसं त्याच्याबद्दल लिहून मग व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बद्दल लिहायचं. तुम्हाला कळतंय प्रश्न कसा विचारला की आन्सर कसं तुम्ही तुमचं मेंड केलं पाहिजे. त्याच्यामध्ये बदलत राहायचं प्रश्नाचं वेटेज वरून. नुसतं समजा तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन वरती 3 मार्काचा प्रश्न विचारला, तर तुम्ही नुसतं त्याच्यात एक्झाम्पल जी पुस्तकात 2-4 दिलीत, बटाटा बिटाटा तेवढं लिहिलं आणि मग आम्हाला 3 मार्क मिळाले नाहीत असं नाही करायचं. तिथं तुम्हाला 3 मार्कांसाठी उत्तरही तितकं पानभर असणं अपेक्षित आहे. आणि मग त्या पानभर उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये इथं हा भरणा करावा लागणार आहे, हे डोक्यात असू द्यात तुमच्या. त्यानंतर इथं हे प्रकार आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर पहिल्यांदा आणि मग मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये बायनरी फ्युजन, त्याचा परत सिंपल, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल, हे तुम्हाला माहितीच आहेत. हे त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत ते, हे 1-1 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं. मल्टिपल फ्युजन वरती शॉर्ट नोट विचारले जाते, तिथं तुम्ही एवढंच लिहायचं, एवढंच, ना कम ना ज्यादा. बडिंग जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तिथं अगेन एवढंच लिहायचंय. डायग्रॅम काढायला विचारल्या जातात, तिथं ह्या डायग्रॅम काढायचे. ही डायग्रॅम मल्टिपल फ्युजनची तुम्हाला विचारली जाते. ड्रॉ करण्यासाठी ईस्ट मधलं बडिंग ड्रॉ करायला विचारलं जातं. स्पायरो वगैरे मधलं नाही, डायग्रॅम नाही आहे त्याच्यामध्ये. तर हे मग असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल आहे. फ्रॅगमेंटेशन स्पायरो वगैरे एक्झाम्पल आहे. रिजनरेशन प्लॅनेरियाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर ह्याच्यावरती पण तुम्हाला वेगळी नोट विचारली जाऊ शकते. आता बडिंग युनिसेल्युलर मध्ये पण आहे आणि मल्टीसेल्युलर मध्ये पण आहे. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल आहे यीस्ट, मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल आहे हायड्रा. मग आता जसं तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनचं सांगितलं, एवढंच लिहून चालणार नाही ना तुम्हाला 3 मार्कांसाठी. मग त्याच्यासाठी तुम्हाला मसाला भरावा लागेल. तो मसाला कुठला, जो आत्ता तुम्हाला दाखवला होता तो.
स्पोर फॉर्मेशन विचारलं, हे लिहाल. डायग्राम काढायला विचारली जाते तुम्हाला. देन कम्स सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या 2 प्रोसेसेस आहेत. स्टेप्स किंवा प्रोसेसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन असं विचारलं तर तुम्ही हे सांगाल त्याच्यामध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, तर हे सांगाल. हा, आता हे विचारलं जातं मात्र डिप्लॉइड असतील तर काय होईल. हा, इफ एनी ऑफ द सेल्स इन द नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस जर झालं तर काय होईल विचारले जातात हे प्रश्न. प्लांट्स मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याच्याबद्दल तुम्ही हे 4 जे ऍसेसरी वोल्स आणि इसेन्शियल वोल्स बद्दल माहिती सांगाल इथपर्यंतचा. हे सगळं 5 मार्कांचा प्रश्न तुम्हाला येतो ह्याच्यावर. किंवा मग गायनोशियम वरती नोट विचारली जाईल, अँड्रोशियम वरती शॉर्ट नोट विचारली जाईल. तिथं तुम्ही मग डायग्राम काढून एक्सप्लेन करायचं. आणि 5 मार्कांना जेव्हा फ्लावर वगैरे येईल तर तेव्हा तुम्ही ही डायग्राम तिथं काढायची आहे. तिथं मग तुम्ही हे अँड्रोशियम गायनोशियमचे वेगळी डायग्राम नाही काढली तरी चालेल 5 मार्कासाठी. हे विचारलं जाईल कशापासून काय. हा सिक्वेन्स महत्वाचा आहे बघा, लक्षात ठेवा. मी मुद्दामून शक्य तेवढं सोपं करून तुम्हाला नोट्समध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिफरंट टाइप्स, हे एवढं तुम्हाला पुस्तकात नाहीये, जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणून दिले. जेवढं पुस्तकात आहे तेवढंच बघून घ्या. ह्यातला पार्ट ही तुम्हाला ऍडिशनल माहिती म्हणून मी जस्ट दिलेली आहे. ह्यातला जो पुस्तकात प्रकार दिलेला आहे तेवढंच करा, एक्स्ट्रा काही करू नका ह्यातलं. पॉलिनेशन ची ही डेफिनिशन झाली. त्यानंतर ह्यांना म्हटलं आपण त्याचे जे टाइप्स आहेत, 2 प्रकारचे एजंट झाले, बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स, हे विचारलं जातं. टाइप्स वरती प्रश्न विचारला जातो, सेल्फ पॉलिनेशन. हे पण अगेन ऍडिशनल एक्झाम्पल्स आहेत. जेवढं तुम्हाला पुस्तकात दिलंय तेवढंच करा. ही तुम्ही जस्ट तुमच्या माहितीसाठी, क्युरिओसिटी असते ना आपल्याला की कोणामध्ये मग पॉलिनेशन कशा पद्धतीचं होत असेल, तर ते तुम्हाला एक माहिती म्हणून दिलेलं आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे डबल फर्टिलायझेशन का म्हणतात असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो बघा. हा, तर हे त्याचं उत्तर आहे. जर्मिनेशन झाल्यानंतर कशाचं रूपांतर कशात होतं, हा, ही जर्मिनेशनची डेफिनिशन झाली. हे बघा, ओव्ह्यूलचं रूपांतर सीड मध्ये होतं, ओव्हरीचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं. हे एक लक्षात ठेवायचं. आणि एंडोस्पर्म जे आहे, आता इथे बघा, झायगोट जो आहे, काय तो सीड आहे, इट जर्मिनेट्स टू फॉर्म, त्याचं जर्मिनेशन होईल आणि त्याच्यामधला जो झायगोट आहे तो झायगोटचं रूपांतर एंडोस्पर्म, त्याचं जे एंडोस्पर्म जो आहे इट विल प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग झायगोट आणि मग नवीन प्लांट जे आहे ते डेव्हलप होतं. विच डिफरंट हार्मोन्स, हा अगेन जस्ट बघून घ्या, हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ह्यातली. जस्ट तुम्हाला ह्याच्यातली नावं फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे एवढं डिटेल नाही लिहिलं तरी चालेल. हे विचारलं जातं. हे विचारलं जातं सायंटिफिक रिझनसाठी. एज तुमचं हेच का स्पेसिफिक ठेवलंय वगैरे. त्यानंतर ह्युमन रिप्रोडक्शन, त्याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, हा अगेन ऍडिशनल पार्ट आहे. हे बाकीचं मात्र जसं इथं तुम्हाला दिलंय तसंच लिहावं लागेल. 5 मार्कांना जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विचारली जाईल, हा मधला निळा पार्ट सोडून बाकीचा सगळाच्या सगळा तुम्हाला लिहायचा आहे. सीमेन बद्दल हे विचारतात तुम्हाला, मग किती मिलियन स्पर्म्स असतात वगैरे वगैरे, हा पार्ट बघून घ्या. हे येतं. पेअर्ड स्ट्रक्चर्स आणि अनपेअर्ड स्ट्रक्चर्स कोणते येतं. डायग्राम वेगळी ड्रॉ करायला तुम्हाला विचारली जाते. हा, ही ऍडिशनल माहिती आहे, तुम्हाला कळावं एक्झॅक्टली. आता इथं बघा तुम्हाला एक दिलंय पुस्तकामध्ये बघा, तुम्हाला जर आठवत असेल, हा इथे एक पाथ दिलाय बघा. इट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेटेड टेस्टीज, व्हॅस, डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा वगैरे असं येतं. मग ते कुठं आहेत हे कळणं महत्वाचं आहे, ह्यासाठी ही डायग्राम दिली आहे. इथं हे तुमचं इपिडिडायमिस जे आहे, हा, सेमिनिफेरस ट्युब्युल्स कसे असतात, हे सगळं ह्या डायग्राम मधून तुम्हाला हे होईल. जेव्हा ऍक्च्युअली मी शिकवायला घेईन तेव्हा तुम्हाला हे डिटेल सांगेनच. याच्यावरती सायंटिफिक रिझनचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, व्यवस्थित बघून घ्या. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये परत इथं जेवढं दिलंय तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे, ना कम ना ज्यादा. अगेन ह्या पद्धतीनं तुम्ही पुस्तकात बघायला गेलात तर हे दिलेत सगळे पॉइंट, पण पॉइंट वाईज नाही दिलेले तुमच्या बुकमध्ये. सो उत्तर पॉइंट वाईज लिहिणं अपेक्षित आहे. सो ह्या पद्धतीनंच उत्तर शक्यतो तुम्ही लिहा. डायग्राम ड्रॉ करायला विचारली जाते. गॅमिट फॉर्मेशन वरती तुम्हाला सेपरेट नोट विचारली जाते. मग हे परत 1 मार्कासाठी येतो बघा प्रश्न. किती असतात
ॲट द टाइम ऑफ बर्थ वगैरे. मेनोपॉज काय असतो, शॉर्ट नोट येते, तुम्ही त्याच्यात एवढं लिहाल. हे गिव्ह रिझन विचारलं जातं, महत्वाचं आहे, हे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलंय. सो सगळे म्हणजे एवढं तुम्ही केलं तरी सफिशियंट आहे. आणि ऑब्व्हियसली एक्सरसाइज. फर्टिलायझेशन कुठं होतं, काय होतं, कशा पद्धतीनं होतं, ही प्रोसेस नोट विचारली जाते. डेव्हलपमेंट अँड बर्थ मध्ये हा पार्ट येतो, व्हॉट हॅपन्स आफ्टर फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम. सेक्स डिटर्मिनेशन वरती तुम्हाला 3 मार्कांचा प्रश्न, किंवा हाऊ फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेक्स ऑफ द चाइल्ड, हे एवढं सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. हे 1-1 मार्कासाठी सोपे सोपे आहेत, हे बघून घ्या, वाचून घ्या जस्ट उत्तर. मेन्स्ट्रुअल सायकल मी खूप छान पद्धतीने इथं दिलेली आहे, त्यामुळे जसं इथं दिलेलं आहे तसेच्या तसं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. शांतपणे वाचून घ्या. हे तुम्हाला नोट्स मी देणारच आहे, डोंट वरी, वेबसाईटवरती. फक्त मला थोडासा वेळ द्या, तुमच्या ह्या परीक्षेच्या आधी, मिड टर्म्सच्या आधी तुम्हाला ह्या नोट्स देणार मी नक्की. पण वेबसाईटवरती अपलोड होईपर्यंत हा पार्ट एकदा शांतपणे वाचून घ्या, पॉज करत करत वाचा. गिव्ह रिझन हे विचारलं जातं तुम्हाला 100%. त्यानंतर हेही खूप महत्वाचे आहेत, स्टरिलिटीचे रिझन्स काय आहेत, ऍडव्हान्स्ड मेडिकल टेक्निक्स, ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते प्रत्येकावरती. सो हे पण मी इथं इन्क्लूड केलेले आहेत. स्पर्म बँक वरती नोट असेल. ट्विन्सचे प्रकार, मोनोझायगोटिक ट्विन्स, डायझायगोटिक ट्विन्स, यांच्यामध्ये डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला, राईट. सो हे तुम्ही व्यवस्थित बघू शकता की मोनोझायगोटिक ट्विन्स हे सिंगल एम्ब्रिओ पासून होतात, डायझायगोटिक हे जे आहेत ते 2 वेगवेगळ्या एम्ब्रिओज पासून होतात. हे कधी होतात, विदिन 8 डेज जर झायगोट फॉर्मेशनच्या नंतर 8 डेज मध्ये झालं तर ते मोनोझायगोटिक असतात, आफ्टर 8 डेज झाले तर ते डायझायगोटिक असतात. सो असे काही तुम्ही त्याच्यामधले फरक हे लिहू शकता अगदी ह्याच्यावरून वाचून. नेक्स्ट पार्ट येतो रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा. हे रिझन्स विचारू शकतात तुम्हाला. आणि 2 जे डिसीजेस आहेत, सायफिलिस आणि गोनोरिया, आणि त्याच्यामध्ये एड्स वगैरे पण तुम्ही लिहू शकता खरं तर. त्यानंतर सायफिलिसचे सिम्पटम्स वेगळे विचारले जातात, गोनोरियाचे सिम्पटम्स वेगळे विचारले जातात. आणि मग हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न हे तुम्हाला येतात. सो हे झाले पूर्ण चॅप्टरवरच्या नोट्स. कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर युअर काइंड कोऑपरेशन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.